दिवाळी येणार होती आणि घरी किराणा अजिबात नव्हता. मी विधवा होते आणि माझी मुले काहीही खाल्ल्याशिवाय कसे जगतील याची मला खूप काळजी वाटत होती. माझी चारही मुले अजूनही खूप लहान होती. मी माझ्या मोठ्या भावाची मदत घेण्यासाठी त्याच्या घरी गेले, पण मला पाहताच वहिनी खूप अपमानास्पद गोष्टी बोलली. ती म्हणू लागली की त्यांनी अनाथांची जबाबदारी घेतली नाही आणि मला दाराबाहेर हाकलून लावले. माझा भाऊ खूप श्रीमंत होता. मी रडत आणि रिकाम्या हाताने घरी परतले. माझी धाकटी मुलगी, जी फक्त 3 वर्षांची होती, ती चिंताग्रस्त डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. घरात पीठ नव्हते आणि जेवण बनवण्याचे कोणतेही साहित्य नव्हते. स्वतःला आणि मुलांना पाणी दिल्यानंतर मी त्यांना फक्त रात्री जेवण देईन असे सांत्वन देत होते. आता रात्रीचे 9 वाजले होते. मुले भुकेने रडत होती आणि माझे हृदय खूप वेदनांनी भरलेले होते. माझ्या मुलांना उपाशी राहावे असे मला कधीच वाटले नाही, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी धीरज भाऊच्या घरी जाण्यासाठी अनेक वेळा धाडस करण्याचा प्रयत्न केला, पण धाडस जमले नाही. मी विधवा झाल्यापासून मला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला आणि माझ्या सासरच्यांनी मला माझ्या 4 मुलांसह घराबाहेर हाकलून लावले. माझ्या भावाने त्याची बहीण जिवंत आहे की नाही हे विचारण्यासाठीही कधीही मागे वळून पाहिले नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी मी माझ्या धाकट्या मुलीला मिठी मारली आणि मला घर सोडण्यास भाग पाडले गेले. मी शेजारच्या दारावर ठोठावले. समोरच्या असलेल्या माया काकूंनी दार उघडले. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची कुरकुर आली. ती म्हणाली, "काय आहे?" मी म्हणाले, "काकू, मला फक्त 2 सुक्या चपात्या द्या. मी ते पाण्यात भिजवून माझ्या मुलांना खायला घालेन. मी सकाळपासून काहीही खाल्ले नाही. आमच्या स्थितीवर दया करा." कदाचित त्यांच्या मनात काही करुणा निर्माण झाली असेल. त्यांनी मला शिळ्या 2 कोरड्या आणि कडक चपात्या दिल्या. "आता दार वाजवू नकोस." "अरे रे, ती एक निर्लज्ज व्यक्ती आहे. तिला ते मागताना लाज वाटत नाही." मी माझे अश्रू पुसले आणि घरी परतले. माझ्या हातात चपाती पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. ती खूप कडक होती. मी ते मऊ करण्यासाठी थोडे पाण्यात भिजवले आणि नंतर डोळ्यात पाणी आणत माझ्या मुलांना ते खायला दिले. ते बिचारे चपाती चावत होते आणि पाण्यासोबत गिळत होते. माझे हृदय आतून रडत होते. गरिबी ही एक विचित्र गोष्ट आहे आणि जर कोणी विधवा किंवा या गरिबीत असहाय्य व्यक्तीला मदत करत नसेल तर अशा भावाचा काय उपयोग? याचा विचार करताना माझ्या मनात वेदना जाणवल्या. 4 मुले होती आणि प्रत्येकाला फक्त अर्धी भाकरी मिळाली. मग सर्वांनी पाणी प्यायले आणि अंगणात पसरलेल्या चादरीवर झोपले. आता त्यांचे ओठ कोरडे झाले होते. आतापर्यंत माझी बाळे झोपेत वारंवार त्यांच्या पोटाला स्पर्श करत होती. कदाचित भूक अजूनही होती. पोट अजूनही इंधनाची मागणी करत होते. पण त्यांना या अवस्थेत पाहणारा किंवा त्यांच्या स्थितीबद्दल दुःखी होणारा कोणीही नव्हता. मी अशा लोकांपैकी नव्हते जे जगासमोर भीक मागून आणि रडून पैसे गोळा करायचे. माझ्या विवेकाने हे मान्य केले नाही. मी लोकांच्या घरीही काम करायचे. मी कठोर परिश्रमापासून पळून गेले असे नाही. माझ्या मुलांसाठी जेवण बनवून आणि दार लावून मी दुसऱ्यांच्या घरी कामाला जायचे. पण मोठ्या घरांमध्ये मोठी तत्वे असतात. श्रीमंतांसाठी काहीतरी आणि गरिबांसाठी काहीतरी. मी सोनिया दीदींच्या घरी काम करायचे. तीही माझ्यासारखीच तरुण होती आणि 2 मुलांची आई होती. तिचा नवराही माझ्या नवऱ्याच्याच वयाचा होता. माझा नवरा चौकीदार होता. त्याच्या मालकाच्या घराचे रक्षण करताना त्याला चोरांनी मारले, पण त्या मालकाने आम्हाला सांत्वनाशिवाय काहीही दिले नाही. मी सोनिया दीदींच्या घरी काम करायला सुरुवात केली. तिच्या नवऱ्याची माझ्यावर वाईट नजर होती. एकदा मी कामावर गेले होते आणि सोनिया घरी नव्हती. मी म्हणाले, "साहेब, कृपया माझा हात सोडा. मी तशी वाईट बाई नाही. मी खूप कष्ट करते आणि माझ्या मुलांचे पोट भरते." तो म्हणू लागला, "तुझ्या कष्टातून तुला काय मिळते? तू संपूर्ण दिवस घाणेरडी भांडी धुण्यात, कपडे धुण्यात आणि साफसफाई करण्यात घालवते आणि महिन्याला फक्त 5 ते 6 हजार रुपये मिळतात.
त्यात तुझा घर संसार कसा चालत असेल? माझ्यासोबत फक्त काही तास घालव, मी तुला 20,000 रुपये देईन. मी म्हणाले, साहेब कृपया माझा हात सोडा. मी माझ्या मुलांना प्रामाणिकपणाची भाकर खायला घालते. मी 3 घरात काम करते. प्रत्येक स्त्री विक्रीसाठी नसते. मी त्या व्यक्तीपासून माझा हात जबरदस्तीने सोडवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणू लागला, मी आज तुला सोडणार नाही. तुझी इच्छा असो वा नसो, ती माझी इच्छा आहे. तुला पाहिल्यापासून मी वेडा झालो आहे. असे म्हणत तो मला जबरदस्तीने खोलीत घेऊन गेला. मी ओरडू लागले. तेव्हा त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणायला सुरुवात केली, जर तू आवाज केलास तर मी तुला गळा दाबून मारीन. मग त्याने मला खोलीत ढकलले. दार बंद करून कुलूप लावले. तो काहीही मूर्खपणा करायला सुरुवात करण्यापूर्वीच तिथे एक काठी पडलेली होती. मी ती उचलली आणि त्याच्या डोक्यावर जोरात मारले. मी लगेच त्याला मागे ढकलले, दार उघडले आणि बाहेर पडले. तो माझ्या मागे येण्यापूर्वीच मी मुख्य दरवाजा उघडला आणि माझ्या घरात पळत गेले. घरी आल्यानंतर मी मोठ्याने रडले. मला रवीची खूप आठवण येत होती. जेव्हा तो जिवंत होता तेव्हा माझ्याकडे बोट दाखवण्याची किंवा घाणेरड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणाचीही नव्हती. पण तो गेल्यापासून आजूबाजूचे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले आहेत. धीरज भाऊनी मला अभ्यास करू दिला नाही, म्हणून मला शिवणकाम येत नव्हते आणि मी शिकलेही नव्हते. तो विचारायचा, तुला कोणते काम करायचे आहे? जर मी अभ्यास केला तर मी मोठी अधिकारी होईन. मी तुला भरपूर हुंडा देऊन लग्न करेन. पण असं काहीही घडलं नाही. धीरज भाऊनी खूप अभ्यास केला. तो अधिकारीही झाला. पण वहिनी मोठ्या घरातून आल्या होत्या. माझे आई वडील हयात नव्हते. मी भावासोबत एकटीच राहत असे. ती आल्यापासून ती माझ्याकडे द्वेषाने पाहू लागली. ती म्हणायची, ती शिक्षितही नाही आणि तिच्याशी लग्न कोण करेल? कोणत्याही चांगल्या कुटुंबाला हे आवडणार नाही. पत्नीच्या आगमनानंतर भाऊ देखील बदलला. त्याचे वर्तन बदलले. त्यांनी माझे लग्न एका गरीब चौकीदाराशी लावून दिले. मीही त्याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत होते. पण कदाचित नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते. मी 4 मुलांची आई झाले होते. रवी मला सोडून गेला तेव्हा माझी धाकटी मुलगी 2 वर्षांची होती. अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझा भाऊ स्मशानभूमीतून थेट त्याच्या घरी गेला आणि वहिनीने मला सांत्वनाचे काही शब्द बोलण्याची तसदीही घेतली नाही. ती माझ्या घरी आली नाही किंवा पश्चातापही व्यक्त केला नाही. माझा भाऊ मला कधीच मदत करणार नाही हे मला समजले होते. कष्ट करावे लागतात, पण स्वतःचा सन्मान राखणे कठीण झाले होते. म्हणून मी सोनिया दीदींच्या घराची नोकरी सोडली. पण आता मला घरचा खर्च कसा भागवावा हे समजत नव्हते. मी काय करावे? दिवाळीचा महिना सुरू होणार होता आणि माझ्या घरात उपासमारीची परिस्थिती होती. माझी मुले भुकेने रडत होती. आता मी विचार करत होते की कोणीतरी काही पैसे दान केले तर बरे होईल, जेणेकरून मी माझ्या मुलांना खाऊ घालू शकेन. पण आमच्यासारख्या स्वाभिमानी लोकांच्या कल्याणाबद्दल विचार करणारे कोणीही नाही. आपण आपल्या स्वाभिमानासाठी मरू शकतो, पण आपण कोणासमोर हात पसरत नाही. माझ्या मुलांची भूक पाहून मी मोठ्या कष्टाने पहिल्यांदाच शेजारच्या लोकांकडून 2 शिळ्या सुक्या रोट्या मागवल्या. नाहीतर मी काही ना काही केलं असतं. कधी मी कोणाची भांडी धुत असे तर कधी छोटी कामे करायची. मी माझ्या शेजारी सांगितले की जर कोणाला त्यांच्या घरातील जाळे स्वच्छ करायचे असेल किंवा दिवाळीपूर्वी घर स्वच्छ करायचे असेल तर मला कळवा, मी ते करेन. ती म्हणू लागली की तुला कोणी कामावर ठेवत नाही. सोनिया दीदींच्या घरातून चोरी करण्याची तुला काय गरज आहे? आता मी त्यांना काय सांगू की मी काहीही चोरले नाही. तिचा नवराच माझ्यावर बलात्कार करू इच्छित होता. पण मी जे सांगेल त्यावर कोण विश्वास ठेवेल? जर मी हे माझ्या तोंडून सांगितले असते तर चारित्र्य वाईट आहे असे म्हटले गेले असते. आपल्या समाजात फक्त स्त्रीलाच आरोपी केले जाते, ती दोषी असो वा नसो. मी म्हणाले की मी चोरी केली नाही. त्यांचा गैरसमज झाला आहे.
आता त्यांच्याबद्दलचा हा गैरसमज दूर करण्यासाठी मी काय करू शकते? ती म्हणू लागली की इथे एक मॅडम आहेत, तुला फक्त तिथे काही दिवस काम करायचे आहे. तिची मोलकरीण कामात व्यस्त आहे, ती नुकतीच सुट्टीवर गेली आहे. मी म्हणाले ठीक आहे, मी काम करेन. मी त्या मॅडमच्या घरी गेले. तिने माझ्याकडून त्यांच्या भिंतीही स्वच्छ करून घेतल्या. मी 5 दिवसात संपूर्ण घर स्वच्छ केले आणि तिने मला फक्त 500 रुपयांची नोट दिली. मी म्हणाले, फक्त 500? ती म्हणाली, अजून काय हवे आहे? आता माझा जीव देऊ का? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी दुकानातून आधीच 1000 रुपयांचे पीठ आणि किराणा उधार घेतले होते. जर त्यांनी मला जास्त पैसे दिले तर मी मागील कर्ज फेडेन या आशेने मला वाटलं होतं की ती मला चांगला पगार देईल. जेव्हा मी तिच्या घरी दररोज 4-5 तास काम करायचे, पण त्यांनी मला फक्त 500 रुपये दिले. मी म्हणाले, मॅडम, दिवाळीचा सण येणार आहे. देव करून कृपया माझ्या घरी थोडा फराळ पाठवा. मी आधीच 1000 रुपये कर्ज घेतले आहे. आता मी 5 दिवसांपासून सतत काम करत आहे. मी तुमचे संपूर्ण घर स्वच्छ केले आहे आणि तुम्ही मला योग्य पैसेही दिले नाहीत. ती म्हणू लागली, चला आपण इथून निघूया. तू केलेल्या कष्टाचे मी तुला पात्रतेपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. खूप विनंती केल्यानंतर तिने मला फक्त 500 रुपये जास्त दिले, जे मी दुकानदाराला दिले. जेव्हा त्याला आणखी पीठ मागितले तेव्हा त्याने नकार दिला. तो म्हणाला, मी ते उधार देणार नाही. आता मी ते रोख स्वरूपात देईन. तू एक तमाशा निर्माण केला आहेस. तुम्ही ते उधारीवर घ्या आणि जर उद्या पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही कुठून पैसे देणार? मी रडत रडत घरी आले. मला आठवू लागले की दर दिवाळीला माझा भाऊ गरिबांना रेशन वाटतो आणि त्यासाठी त्याला खूप कौतुक मिळते. मला वाटले की मीही त्याची मदत घ्यावी. कदाचित तो मलाही मदत करू शकेल. मी स्वतःला काळ्या चादरीने झाकले आणि माझ्या भावाच्या घराकडे निघाले. जेव्हा मी तो रस्ता पाहिला तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकला. माझं संपूर्ण बालपण या रस्त्यावर खेळण्यात गेलं. माझ्या मुलांच्या भुकेमुळे मला पुन्हा एकदा या रस्त्यावर यावे लागेल असा मी कधीच विचार केला नव्हता. जेव्हा वहिनीने मला निरोप दिला तेव्हा तिने माझ्या कानात कुजबुजले की आता मी माझ्या आईवडिलांच्या घराची चिंता माझ्या हृदयातून आणि मनातून काढून टाकावी. आम्हाला मुले आणि स्वतःचा खर्चही आहे. तुमच्या सर्व गरजा रवीकडूनच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मी ही गोष्ट मनावर घेतली होती. मी जरी तिथे जायचे तरी माझ्या वहिनींचे वागणे असे असायचे की ते माझ्या मनाला दुखवायचे. ती आम्हाला प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पाणी देत असे. जेवण तर सोडाच, आम्ही तिच्याकडून कधीही चहाही मागितला नाही. रवी कधीही माझ्या भावाच्या घरी आला नाही. तो म्हणायचा की तुझा भाऊ आणि बहिणी माझा आदर करत नाही. मी कोरडी भाकरी खाईन पण ती कोणाकडून मागणार नाही. माझा सिद्धांत असा आहे की जिथे आदर नाही तिथे पाऊल ठेवू नका. मीही तेच करायला सुरुवात केली. माझ्या भावाचा दर्जा आता कदाचित उंचावला असेल म्हणून माझ्या स्वतःच्या घरात आनंद वाटणे, माझ्यासारख्या गरीब बहिणीला भेटणे त्याला आता आवडले नाही. मग मी माझ्या भावाकडे कोणत्या तोंडाने जाऊ? दिवाळी येत राहिली आणि जात राहिली, पण माझा भाऊ दिवाळीला मला भेटायला आला नाही किंवा माझ्या हातात कधीही 500 रुपयांची दिवाळी साडी दिली नाही. कदाचित त्याच्या इच्छा इतक्या वाढल्या असतील किंवा महागाईमुळे त्याच्याकडे बहिणीला देण्यासाठी पैसेही नव्हते. ते गरीब असहाय्य लोक होते आणि ती बहीण रडत होती आणि तिच्या भावाच्या यशासाठी प्रार्थना करत होती. आज ते या स्थितीत पोहोचले होते, पण भावाच्या मनात थोडीशीही सहानुभूती नव्हती. मी माझा चेहरा लपवला. मला आशा आहे की माझा चेहरा पाहून माझ्या वहिनीच्या कपाळावर सुरकुत्या पडणार नाहीत. कदाचित तिने मला गरीब समजून रेशन दिले असते, पण मला तिची नणंद कधीच मानली नाही. मी दार ठोठावले. माझ्या वहिनीने दार उघडले. मी म्हणाले, वहिनी, दिवाळीचा महिना आहे. घरातील मुले उपासमारीने त्रस्त आहेत. देव करून मला फक्त पीठ, डाळी आणि तांदूळ आणा. वहिनी म्हणू लागल्या, चल इथून जा. आम्ही आधीच रेशन वाटप केले आहे.
मी म्हणाले, मी तुम्हाला विनंती करते, मला काहीतरी दे, तुमच्या मुलांना आशीर्वाद मिळेल. पण वहिनीने माझ्या तोंडावर दार बंद केले. मला अशी वागणूक मिळेल असे मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते. त्या क्षणी माझा भाऊ त्याच्या गाडीने तिथे पोहोचला. माझे भाचा-भाची गाडीत बर्गर खात होते आणि उतरल्यानंतर त्यांनी अर्धवट खाल्लेले बर्गर कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. मग सर्वजण घरात गेले. जेव्हा माझा भाऊ माझ्यासमोर उभा राहिला, मी चादरवरून माझा चेहरा काढला. कदाचित मला या अवस्थेत पाहून माझ्या भावाचे हृदय वितळेल. त्याने मला पाहिले आणि तो म्हणाला, काय झालं? मी म्हणालो, माझी मुले भुकेली आहेत. तो म्हणाला, तू तर ठीक आहेस ना? कुठेतरी काहीतरी काम कर. मी म्हणाले, भाऊ, मुलं भुकेने रडत आहेत, मुलांना काहीतरी दे. तो म्हणाला, मी आधीच दानधर्म केला आहे, आता माझ्याकडे काहीही नाही. माझ्या डोळ्यात अश्रू आले जेव्हा भावाने खिशातून सिगरेट काढली, तोंडात घातली आणि तो घरात गेला. मी कचऱ्यातून फेकलेले बर्गर उचलले आणि माझ्या चादरीत गुंडाळले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी तिथून जात असताना माझी कोणाशी तरी खूप मोठी टक्कर झाली. माझ्या हातातून बर्गर जमिनीवर पडले आणि चिखलात मिसळले. ते पाहून मला आणखीच रडू आले, कारण माझे मुले वाळू आणि चिखलाने बनवलेले ते बर्गर खाऊ शकत नव्हते. मी जमिनीवर बसले आणि बर्गर पॅक करू लागले. मग ती व्यक्तीही माझ्यासमोर बसली. तो म्हणू लागला, तू मीरा आहेस ना? हे ऐकून मी थक्क झाले आणि त्याच्याकडे पाहिले आणि मग लगेच उभी राहिले. मी बर्गर पुन्हा चादरीत गुंडाळला आणि जलद पावलांनी पुढे चालू लागली. माझे हृदय जोरात धडधडत होते. त्याने मला ओळखले नसते तर बरे झाले असते. मी पुन्हा कधीही या रस्त्यावर आले नसते तर बरे होईल. पण माणूस त्याच्या भूतकाळापासून सुटू शकत नाही. मीही माझ्या भूतकाळापासून मुक्त होऊ शकले नाही, ज्यापासून मी पळत होते. तीच गोष्ट माझ्यासमोर उभी राहिली. रडत रडत मी पटकन माझ्या घराकडे पायी निघाले. घरी पोचायला मला अर्धा तास लागला. मी दार उघडले तेव्हा माझी मुले भुकेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. मी तेच बर्गर काढले आणि त्यांना दिले. माझी भुकेलेली मुलं ते खाऊ लागली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग त्या व्यक्तीचा आवाज माझ्या कानात घुमला, मीरा, प्लीज एकदा तुझ्या बहिणी आणि भावाशी बोल, मी तुला खूप आनंदी ठेवू शकतो. मी नाही म्हणाले. मी असं काहीही करू शकत नाही. माझा भाऊ माझ्यासाठी जो काही निर्णय घेईल तो माझ्यासाठी सर्वोत्तम असेल. मी तुम्हाला कधीही आशा किंवा अपेक्षा दिली नाही. तो म्हणू लागला की मी असं कधी म्हटलं, पण मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तुमच्या भावाला पैशांची गरज आहे म्हणून मी खूप पैसे कमवीन, पण तू माझी वाट पाहशील हेही वचन देतोस. पण मी नकार दिला. मी कोणतीही आशा किंवा आश्वासन दिले नाही. मला माझ्या भावाचा खूप अभिमान होता. ते माझ्यासाठी जो काही निर्णय घेतील तो माझ्यासाठी चांगलाच असेल. रणजित म्हणाला, मी जात आहे. मी 5 वर्षांनी परत येईन. शक्य असल्यास कृपया माझी वाट पहा. तो असं बोलला आणि निघून गेला. रणजित आमच्या शेजारी राहत होता. बऱ्याचदा जेव्हा जेव्हा त्याची आई काहीतरी चांगले पदार्थ बनवायची तेव्हा तो ते आमच्या घरी आणायचा. त्यावेळी मी घरी एकटीच असेन. मी दारात उभी राहून त्याला प्लेट घ्यायचे आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य असायचे. जेव्हा मी त्याच्या हातातून प्लेट घेतली आणि रिकामे भांडे त्याला परत केले तेव्हा तो म्हणाला, तू खूप छान आहेस, मला तू खूप आवडतेस. आणि मी घाबरून दार बंद करायचे. तो प्रत्येक वेळी हे शब्द म्हणायचा. त्याने यापेक्षा जास्त काहीही सांगितले नाही. एकदा धीरज भाऊनी त्याला पाहिले आणि मला विचारू लागले की हा कोण आहे. मी म्हणाले की तो शेजारून आला आहे. तो म्हणाला, आतापासून जर तुला हे ऐकू आले तर तू दार उघडू नकोस. तो खूप रागवला होता आणि मी घाबरले. यानंतर धीरज भाऊनी मला सांगितले की त्याला एक मुलगी आवडते आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छितो. त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. मला वाटले की वहिनी आली तर माझ्या आयुष्यातही शांती येईल.
पण कदाचित शांती माझ्या नशिबात नव्हती. वहिनी मला घरातील सर्व कामे करायला लावत असत आणि माझ्या भावाचे बदललेले वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले. तो वहिनी जे म्हणेल तेच करायचा. एकदा रणजित जेवण घेऊन आला. मी दार उघडले. त्यावेळी माझ्या वहिनीने मला खूप फटकारले. तिने माझ्या तोंडावरही मारले. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी दार उघडले तेव्हा तो समोर उभा होता. मी त्याच्या हातातून प्लेट घेतली तेव्हा तो म्हणाला, "काय झालं? कोणी तुम्हाला काही सांगितले का?" मी प्लेट हातात घेताच वहिनी माझ्या मागे उभ्या होत्या. ती म्हणू लागली, "हे सर्व आमच्यासमोर घडत आहे. तुला या मुलावर प्रेम वाढत आहे." मी म्हणाले, "वहिनी, असं काही नाही." रणजित म्हणाला, "तुमचा गैरसमज होत आहे." पण वहिनी म्हणाल्या की मला सगळं बरोबर समजतंय. आता धीरजला येऊ द्या. मी तुमच्या दोघांचे वास्तव त्याच्यासमोर उघड करेन. असं म्हणत वहिनी घराबाहेर पडल्या आणि रणजितच्या घरी गेल्या. तिथे गेल्यानंतर ती त्याच्या आईशी खूप उद्धटपणे बोलली, "तुमचा मुलगा माझ्या नंदेला त्याच्या प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याने आणखी काय केले आहे हे मला माहीत नाही. जर तू तुझ्या मुलाला ताब्यात ठेवले नाहीस तर मी संपूर्ण परिसरात त्याची बदनामी करेन." त्या बिचाऱ्या सभ्यबाईने रणजितला 2दा थाप मारली. तो सांगत राहिला, "मी असं काहीही केलं नाही. ही बाई खोटं बोलत आहे." पण त्याची आई म्हणाली, "तू पुन्हा त्यांच्या घरी जाणार नाहीस." त्याने आमच्या घरी येणे बंद केले. मी एकदा टेरेसवर कपडे सुकवत होते. तो म्हणाला, "फक्त माझी वाट पहा. मला 5 वर्षे लागतील. मी तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढेन." पण मी त्याची वाट पाहिली नाही. मला भीती वाटत होती की मी माझ्या भावाच्या नजरेत वाईट होईल. पण जेव्हा माझ्या भावाने माझे लग्न रवीशी ठरवले तेव्हा मला रणजितची खूप आठवण आली. कारण रवी एक चौकीदार होता. तो एका बंगल्याच्या बाहेर गार्ड म्हणून काम करायचा आणि माझ्या वहिनीच्या विनंतीवरून माझ्या भावाने माझे त्याच्याशी नाते जुळवून दिले. मला नकार देण्याचा अधिकारही होता. पण जर मी नकार दिला असता तर वहिनीने माझ्यावर कोणत्या प्रकारचे आरोप केले असते हे मला माहीत नाही. मीही रवीसोबत आनंदाने वेळ घालवला. आम्ही एकत्र खूप कमी वेळ घालवला ही गोष्ट वेगळी आहे. आज मी रणजितच्या समोरासमोर का आले हे मला कळत नाही. इतक्या वर्षांनी मला पाहून तो खूप आनंदी झाला असेल कारण मीच त्याला नाकारले होते आणि आज मी या परिस्थितीत पोहोचले आहे. तो म्हणायचा की मी तुला खूप आनंदी ठेवेन. मी तुमच्यासाठी दुबईला जात आहे. मी खूप पैसे कमवीन. कदाचित तो आतापर्यंत सगळं विसरला असेल. वेळ बराच निघून गेला होता. मला 4 मुले आहेत आणि मी आता असहाय्य जीवन जगत होते. बरं, मी विचार करत होते की पुढे काय करायचं. मी माझ्या भावाच्या घरून रिकाम्या हाताने परतले. त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी काय त्याग केला हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिलेही नाही. पण आजपर्यंत माझ्या भावाने माझ्याशी काहीही केले तरी मी त्याला शाप देऊ शकले नाही. त्याने मला माझा वाटाही दिला नाही. तो म्हणायचा की त्याच्या मालकीची किंवा त्याच्या पालकांनी मागे सोडलेली मालमत्ता ही सर्व त्याच्या पैशातून बनली आहे. जणू काही मी बहीण म्हणून अस्तित्वातच नव्हते. मी या विचारांमध्ये हरवले होते. तेवढ्यात दारावर थाप पडली. मी दार उघडले तर रणजित समोर उभा होता. त्याला पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणू लागला, "तू मला आत येऊ देणार नाहीस का?" मी म्हणाले, "नाही. माझा नवरा आता हयात नाही आणि मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरात येऊ देत नाही. अन्यथा परिसरातील लोक माझे जीवन कठीण करतील. हे माझ्या नवऱ्याचे स्वतःचे छप्पर आहे जिथे मी डोके लपवून बसले आहे. तर तुम्ही जाऊ शकता." तो तिथून परत गेला. पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा दारावर थाप पडली. मी दार उघडले तेव्हा रणजितच्या हातात अनेक पिशव्या होत्या ज्या त्याने माझ्या दाराशी ठेवल्या होत्या. तो म्हणू लागला की यामध्ये अन्नपदार्थ आणि काही आवश्यक वस्तू आहेत. हे ठेवा. मी म्हणाले, "नाही, मला काहीही नको. सर्व काही देवाने दिले आहे. मला त्याच्याकडून कोणताही उपकार घ्यायचा नाही." तो म्हणू लागला, "मला सगळं माहीत आहे. जर तुम्ही ते ठेवले तर मी आनंदी होईन आणि खात्री बाळगेन. हे माझ्या मुलांकडून किंवा कुटुंबाकडून मिळालेले दान नाही.
माझ्या मुलांना बाहेर येऊन अन्नपदार्थ घेऊन जाताना पाहून मला खूप आनंद झाला. मी बॅग आत आणली. त्यात सगळं काही होतं. पीठ, डाळी, तांदूळ, साखर आणि घरातील सर्व गरजा. मी पीठ मळून चपाती बनवल्या. माझ्या मुलांनी पोटभर जेवले आणि जेवणानंतर त्यांनी हात वर करून रणजितसाठी प्रार्थना केली. काही दिवसांनी तो पुन्हा आला. तो दाराबाहेर उभा होता. आत आला नाही. तो म्हणाला, जर तुम्ही मला पात्र मानत असाल तर मला तुमचा आणि तुमच्या मुलांचा आदर व्हायचे आहे. मी विचारले, तुमची पत्नी तुम्हाला हे करण्याची परवानगी देईल का? माझ्या बोलण्यावर तो थोडासा हसला आणि म्हणाला, असं काही नाहीये. जर तू हो म्हणालीस तर माझं घरही स्थिर होईल आणि तुझ्या मुलांना बाप मिळेल. मी तुला खूप आनंदी ठेवेन मीरा. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी का नकार देऊ? मला खरोखरच आधाराची गरज होती. दिवाळीच्या 1 दिवसाआधी आमचे लग्न झाले आणि तो मला आणि माझ्या मुलांना त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचे घर अजूनही माझ्या भावाच्या घरासारखेच होते. जेव्हा माझ्या बहिणीने आणि भावाने हे पाहिले तेव्हा माझी बहिणी मला टोमणे मारू लागली. ती म्हणू लागली की मला आधीच माहीत होते की ती तिच्या नवऱ्याच्या नावावर बसणार नाही. पण यावेळी मी उत्तर दिले नाही. उलट रणजितनेच उत्तर दिले. तो म्हणाला की जेव्हा भाऊ आणि बहिणी असे असतात तेव्हा एका महिलेला असे पाऊल उचलावेच लागते. माझ्या बहिणी रागावल्या आणि तिच्या घरात गेल्या. पण दुसऱ्याच दिवशी माझा भाऊ रडत घरी परतला. त्याचा आवाज ऐकून माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. ज्या कारखान्यात त्याने कोट्यवधी रुपये गुंतवले होते तो जळून खाक झाला आणि तो आता कर्जात बुडाला. बरेच लोक त्यांचे पैसे परत मागण्यासाठी येऊ लागले आणि त्याला हे घरही विकावे लागले. माझी बहिणी आणि भाऊ आता रस्त्यावर आले होते. हा देवाचा न्याय आहे. तो एका क्षणात राज्य देतो आणि दुसऱ्या क्षणी सर्वस्व हिरावून घेतो. त्याने दिलेले पैसे पुढे वाटले पाहिजेत. एखाद्याने गर्विष्ठ असू नये. माझ्या भावाने हे केले नाही. त्याने माझे अधिकार काढून घेतले. मला दुर्लक्षित करण्यात आले. म्हणूनच देवाने त्याच्याकडून सर्वस्व हिरावून घेतले. आता माझ्याकडे सगळं होतं. माझे स्वतःचे घर होते, गाडी होती, माझी मुले चांगल्या शाळेत शिकत होती. माझ्या संयमाचे देवाने मला प्रतिफळ दिले, रणजित म्हणून. आता माझा भाऊ भाड्याच्या घरात राहत होता आणि त्याची मुले त्याच्याकडून विविध मागण्या करत होती. मी डाळ आणि भाज्या खाणार नाही, आम्हाला मांस खायचे आहे, आम्हाला बर्गर खायचे आहे. त्यांनी त्याच गोष्टी मागितल्या ज्या त्यांना पूर्वी मिळायच्या. पण आता त्याच्या वडिलांकडे इतके पैसे नव्हते. पण मी त्याची बहीण होते. माझे हृदय दगड नव्हते. मी दरमहा त्याच्या हातात काही पैसे ठेवत असे, जेणेकरून त्याला त्याच्या मुलांसाठी कोरड्या भाकरीसाठी कधीही कोणाच्या दारात जावे लागू नये. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की कृपया तुमच्या बहिणींशी चांगले वागावे. जर त्या विधवा किंवा असहाय्य असतील तर त्यांना एकटे सोडू नका. त्यांच्याशी प्रेमाने आणि सहानुभूतीने वागा. कारण प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात रणजितसारखा माणूस असायलाच हवा असे नाही. कदाचित त्याला फक्त तुमच्या पाठिंब्याची गरज असेल. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना त्वरित मिळेल. धन्यवाद.